आणि आता बातमी येते दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांची। मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। कृषी विभागाच्या पत्रामध्ये 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला प्रस्ताव मंजूर झाल्याचा उल्लेख असून प्रस्ताव मंजूर झालाच नाही असा दावा दमानी यांनी केला। दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचाही आरोप आहे। कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केला। धनंजय मुंडेंनी कृषी साहित्याची खरेदी आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले, पण त्या आदेशाच्या पत्रावर तारीखच नव्हती असा आरोप दमानी यांनी केला। तर दमानी या ज्याला पत्र म्हणतात ते पत्र नसून टिपण आहे असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं। टिपणावर तारीख टाकण्याचा प्रघात नाही असं देखील मुंडेंचं म्हणणं आहे। मंत्रिमंडळाची मान्यता नसताना धनंजय मुंडेंनी 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले असा आरोप दमानी यांनी केला। त्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसारच खरेदी आणि पुरवठ्यासाठी पत्र दिलं असं स्पष्टीकरण दिलंय। मंत्रिमंडळाची मंजुरी होती हे धनंजय मुंडेंनी खोटं सांगितलं असा आरोप दमानी यांनी केलाय। तर अंजली दमानी यांना याविरोधात तक्रार नोंदवण्याची मुभा असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। नाही, एकतर धनंजय मुंडे यांचं जे पत्र होतं त्याला तारीखच नाहीये आणि त्याच्यात असंच सांगण्यात आलंय की बाबा आपल्याला 23 तारखेला आणि 30 तारखेला मंत्रिमंडळाच्या याच्यातनं साफ डायरेक्शन झाले आहेत आणि मंजुरी मिळाली आहे आणि या मंजुरीच्या आधारे आता आपल्याला GR काढून थेट ते पैसे देण्याचे निर्देश सुद्धा त्या पत्रात लिहिलेले आहेत। गंमत म्हणजे या पत्रावर तारीख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाचीही मंत्रिमंडळाची ना 23 तारखेला मंजुरी होती ना 30 तारखेला मंजुरी होती। बिनवडे म्हणून होते रवींद्र बिनवडे, त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं होतं की जो 500 कोटीचा अतिरिक्त निधी मागितला गेलाय ते 10 नवीन गोष्टी विकत घेण्यासाठी केला गेला होता, त्या घेऊ नये। म्हणजे इतक्यांदा लिहून सुद्धा या गोष्टी परत परत जर मंत्री करत असेल, पहिल्यांदा 342 कोटीत विशेष बाब म्हणून केलं, त्याच्यानंतर आताच्या वेळेस सुद्धा मंत्रिमंडळाची मंजुरी असं खोटं सांगितलं, तर हा माणूस मंत्री पदाच्या योग्यतेचा नाही, पात्रतेचा नाही, त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली। ठराव मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालाच नाही, तो झाल्याचं भासवून त्याची प्रक्रिया पुढे करण्यात आली, ज्या निविदा वगैरे काढल्या त्या काढण्यात आल्या। आणि ही सगळ्यात गंभीर बाब आहे की मंत्रिमंडळामध्ये जे घडलंच नाही ते घडलं असं भासवणं। विशेष म्हणजे एवढे आरोप झाल्यानंतर त्याच्यावर असे खुलासे देण्यापेक्षा संबंधित पक्षाने यापूर्वी मनोहर जोशी प्रकरण असेल त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा दिलं होतं। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर हे असे जे प्रकार करतायत त्यांना अशा प्रकारची जरब बसावी, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यातनं घडणं अपेक्षित आहे।